पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत आणि एबीपी माझाच्या आणखी एका बातमीवरती शिक्कामोर्तब झालंय। 40 जागांवरती राष्ट्रवादी तुतारी या चिन्हावरती लढणार आहे। तर उर्वरित 125 जागांवर अजित पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढतील। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अंकुश काकडे, विशाल तांबे आणि इतर पदाधिकारी जागा वाटपासंदर्भात निर्णय घेत आहेत। एबीपी माझाच्या आणखी एका बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत। 40 जागांवरती राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढणार आहे। तर उर्वरित 125 जागांवर अजित पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावरती लढतील। भाजपला टक्कर देत असताना मतांची विभागणी होऊ नये या हेतूनं पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या दोन महानगरपालिकांमध्ये पवार काका पुतणे एकत्र लढताना दिसतायत। पुण्यामध्ये दोन पवार एकत्र येणार का ही चर्चा खूप आधीपासून सुरू होती। मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा फिसकटली, पण अदानींच्या कार्यक्रमामध्ये पवार काका पुतण्यांचे जे सूर जुळले ते थेट महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत जाऊन पोहोचले आणि पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणी या महानगरपालिकांमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्रितरित्या लढणार असल्याची माहिती मिळतेय। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। शिवानी, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या या एकत्रित लढ्याचं कसं चित्र असेल? मागच्या काही दिवसांपासून झालेल्या दोन्ही राष्ट्रवादींमध्ये बैठकीच्या झाल्या त्याला यश आल्याचं पाहायला मिळत आहे। 125 जागा आहे त्या अजित पवार गटाकडे असणार आहे आणि बाकीच्या 40 जागा आहे त्या शरद पवार गटाकडे असणार आहे आणि त्या तुतारी चिन्हावरून लढणार आहे आणि या घड्याळ चिन्हावरून लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। अजित पवारांच्या निवासस्थानी सगळे कार्यकर्ते शिवाय सगळे पदाधिकारी आहे ते रात्रभरापासून मुक्काम केला आहे आणि त्यांचा सगळ्या जागा वाटपाबाबत निर्णय देखील झालाय। आता काही वेळापूर्वी एबी फॉर्मचं देखील वाटप आहे अजित पवारांनी करायला सुरुवात केली आहे। प्रज्ञा। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।